जेव्हा आपण स्वतःचं घर नीट करण्यासाठी जबाबदारी दुसऱ्यावर देतो, तो माणूस डेफिनेटली आपला फायदा उचलणारच आहे. रिडेव्हलपमेंट हा तुमचा मेन हेतू असतो, पण तोपर्यंत जायला बरेचसे टप्पे असतात. पेपर्स असतात, तुमचे डॉक्युमेंटेशन असतात. ते मोस्टली तरी सोसायटी क्लिअर करत नाही, कारण सोसायटीला माहिती नसतं. लेट अस बी ऑनेस्ट. सोसायटीच्या हिशोबात आम्ही जिथे राहतो ती आमची सोसायटी बरोबर आहे, पण तुम्हाला तुमचं गव्हर्नमेंट रेकॉर्ड अपडेट करावा लागतो. लोक जेव्हा सोसायटी सोडून नवीन सदस्य भरतात, तो सुद्धा तुम्हाला कॉर्पोरेशनच्या रेकॉर्डला अपडेट करावा लागतो. तुम्ही ॲप्लिकेशन करावं लागतं. ते जर केलं नाहीत तर तुमचं सोसायटी रिडेव्हलपमेंटचा मेन हेतू असतो तो साध्य होणार नाही. आर्किटेक्ट किंवा PMC अपॉइंट जर तुम्ही केल्यानंतर सोसायटीकडनं जे काही डॉक्युमेंट्स असतात, तुमचे जुन्या सँक्शन प्लॅन्स असो, प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स असो, NA टॅक्स पावती असो, हे सगळे गोळा करतात, स्टडी करतात आणि एक प्रेझेंटेशन देतात की तुमचे XYZ डॉक्युमेंट्स मिसिंग आहेत किंवा अपडेट करणं बाकी आहे, हा अपडेट करून घ्या. आता काही सोसायटी म्हणतात की हे सगळे डॉक्युमेंट्स आम्ही का अपडेट करायचे, हे इनकमिंग बिल्डरने करू दे. ते एक लक्षात घ्यावं लागेल, हे जेव्हा डॉक्युमेंट्स आपण अपडेट करतो म्हणजे आपण आपलं स्वतःचं घर नीट करतोय. बरोबर. जेव्हा आपण स्वतःचं घर नीट करण्यासाठी जबाबदारी दुसऱ्यावर देतो, तो माणूस डेफिनेटली आपला फायदा उचलणारच आहे. आपण सक्षम राहावं, एव्हरी इयर आपण आपले डॉक्युमेंट अपडेट करावे ही अपेक्षा असते.